अनंत कोटी ब्रह्मानायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वाची जननी जगन्माता आई तुळजाभवानी माता यांच्या चरणी त्रिवार मोजरा। श्री दुर्गा सप्तशती ग्रंथावर आधारित जगदंबा नावाचे पुष्प हे काव्य आम्ही आई भगवतीच्या चरणी अर्पण केलेले आहे। ते तुमच्या समोर या पहिले प्रदर्शित केलेले आहे। आई भगवतीची लीला इतकी महान आहे की ते एका काव्यात पूर्ण होणे शक्य नाही, त्यासाठी अनेक काव्य आपल्याला करावे लागते। तर आज असेच एक काव्य श्री दुर्गा सप्तशती ग्रंथावर आधारित आम्ही तुम्हासमोर घेऊन आलेलो आहोत। काव्याचं नाव आहे विष्णुमाया। विष्णुमाया सादर करताना श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील पहिल्या अध्यायात आई भगवतीने श्री विष्णूंकरवी मधुकैटभाचा वध कसा करविला ही लीला या काव्याच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर आम्ही या ठिकाणी मांडली आहे। हे मांडत असताना आम्हाला आनंद होतो आहे की या काव्य तुम्हाला आवडेल आणि या काव्याच्या मदतीने आई भगवतीची सेवा, तिच्याविषयीची श्रद्धा तुमच्या मनात फुलासारखी फुलेल। हे काव्य सादर करत असताना आम्ही यात आई भगवतीची पहिल्या अध्यायातील श्री कडू मधुकैटभ वधाची लीला यात घेतली आहे आणि आई भगवतीचं स्वरूप आम्ही समजावून सांगण्याचा एक छोटासा सामान्य प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि यासोबत आई भगवतीला प्रार्थना केलेली आहे की तुझ्या कृपाशीर्वाद आमच्यावर असाच राहू दे आणि तुझ्या कृपाशीर्वादाने या जगी जेही काही दृष्ट अधर्माचा प्रचार करत आहेत त्याचा नाश करण्याची शक्ती आम्हास दे। तर ही विष्णुमाया नावाचे काव्य आता आम्ही तुम्हासमोर सादर करत आहोत। काव्याचं नाव आहे विष्णुमाया। हे भवानी जगत जननी विष्णुमाया तुझे रूप, ठेवून भूकृपा भक्तांवर उद्धार करतयाचा। विधी आला धावून विष्णू होता निद्राधीन, विधी करी निद्रा देवी स्मरण, भक्त रक्षणार्थ तू प्रगटलीस। देऊन बुद्धी विष्णूला निद्रेतून उठविला, पाहुनी मधुकैटभाला विष्णू युद्ध करीसी। होऊन विष्णूची शक्ती करविला मधुकैटभाचा वध, अशी तुझी महान लीला सामान्य बुद्धीच्या परे असे। विधीच्या रक्षणास प्रगटली तू अशी, आमच्या रक्षणासी केव्हा प्रगटशी तू। जीव असे अज्ञानी नाही जाणत तुझी भक्ती, तरी तू माया होऊनी भक्तीचा वर दे आम्हाला। कवी शेखर मागत असे पदर पसरुणी, तुझी कृपा हे जगत जननी, तुझा कृपा आशीर्वाद घेऊन हे भवानी नाश करू हा दृष्टांचा, नाश करू हा दृष्टांचा, नाश करू हा दृष्टांचा। श्री स्वामी समर्थ।